प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते. आपण त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया घेणार आहोत. प्रवीण दरेकरजी, महापालिकेच्या महासंग्रामाला सुरुवात झालेली आहे. एका अनौपचारिक गप्पा सुरू असतानाच अजित पवार यांनी एक विधान केले. ते म्हणतात दोन्ही राष्ट्रवादींचा लढा हा थेट भाजप विरोधात आहे. कसं पाहता आपण या विधानाकडे? नाही, खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या आमच्या तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांच्या विरोधात काही ठिकाणी लढत झालेली आहे. ती झाल्यानंतर सुद्धा आम्ही एकत्रितपणे सरकार त्या ठिकाणी चालवतोय. आता याच्यामध्ये एवढाच फरक आहे की आता दोन्ही राष्ट्रवादीची लढत भाजप सोबत त्या ठिकाणी आहे. कारण काही ठिकाणी युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा हा भारतीय जनता पार्टी सोबत नाही आणि स्वाभाविकपणे आता पुण्यात आहे. त्याच्यामुळे जर समोरासमोर लढत असेल त्याच्यामध्ये खासगी गप्पांमध्ये काय ते ओपन सिक्रेट आहे ना. समोर लढतोय हे ओपन आहे, त्याच्यामध्ये खासगी गप्पांमध्ये बोलत असताना लढाई भाजपची आहे याच्यामध्ये असं वेगळं काय बोललेले आहेत? जी वस्तुस्थिती आहे तेच बोललेले आहेत का? परंतु त्या ठिकाणी आम्ही तिन्ही पक्ष कुठे एकमेकांविरोधात जरी लढलो तरी त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही महायुती म्हणून एकच आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या भावनेतनं त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी येत असते आणि त्यातनच मग बोलताना जे आहे ते अजितदादा बोललेत त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी ते स्पष्टपणे बोलत असतात आणि याच्यामध्ये काहीच ओपन सिक्रेट नाही आहे ना. दरेकर सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की हे ओपन आहे की बाबा उघडपणे तुमची लढत होते आहे. मात्र अनौपचारिक गप्पांमध्ये असं विधान करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि थेट जाहीर सभांमधून प्रचार सभांमधून अशा पद्धतीचं विधान करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तिथे तुमच्या समोर मतदार असतात, त्यांना तुम्हाला आकर्षित करायचं असतं, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवायचा असतो, त्यावेळेला हे विधान हे आपण मान्य करू शकतो. मात्र अनौपचारिक गप्पांमध्ये सुद्धा असं विधान झाल्यामुळे त्याची चर्चा आहे. नाही, चर्चा तर होणारच. एक लक्षात घ्या, जी गोष्ट आहे तीच गोष्ट बोललेत ना, वेगळं काय बोललेत? लढाई ही त्या ठिकाणी भाजप सोबत होणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हे जग जाहीर आहे. असं असताना जर ते खाजगी गप्पांमध्ये बोलले असतील तर त्याचा एवढा काय गवगवा आणि ती काही चर्चा किंवा बातमी मला अजिबात वाटत नाही. कारण अशा प्रकारच्या लढती होत आहेत ना, झालेल्या आहेत. त्याच्यामुळे खाजगी गप्पांमध्ये बोलली असेल तर तो काही मोठा बातमीचा विषय होतोय असं मला अजिबात वाटत नाही. अगदी धन्यवाद.